मुंबईतील कुर्ला इथं श्री साई ग्रुप तर्फे भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। भक्तांनी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढली। साईबाबांच्या नामघोषानं परिसर भक्तिमय झाला असून परिसरात आध्यात्मिक वातावरण सध्या पाहायला मिळतं। नवी मुंबईच्या मनपाच्या सर्व मराठी शाळा या बंद होणार आहेत। या शैक्षणिक वर्षापासून केवळ इंग्रजी माध्यमामध्येच विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे। महानगरपालिकेतर्फे शिक्षण रूपांतर धोरणाचा प्रस्ताव महासभेमध्ये मांडण्यात येणार आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। मनपा कर्मचाऱ्यांकडून 25 लाखांची कर रक्कम हडप करण्यात आली आहे। घरपट्टी पाणीपट्टी भरण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याचे आरोप होतात। बनावट पावत्या देऊन कर भरल्याचा बनाव केल्याप्रकरणी आयुक्तांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले। नाशिक माडा फसवणूक प्रकरणातील सर्व लेआउट रद्द करण्यासाठी विकासकांना नोटिसा पाठवण्यात आल्यात। 438 जणांना महसूल विभागानं नोटिसा पाठवल्या तर 49 विकासकांचे सर्वच्या सर्व लेआउट रद्द करण्याची मागणी करण्यात येते आहे। विकासकांचे बनावट नकाशे तयार करून तलाठी कार्यालयाकडे सादर करण्याचा संशय सुद्धा व्यक्त केला। स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी डोंबिवली पश्चिम येथील मठामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गेल्या 24 वर्षांमध्ये स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त या मठामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्रातील पहिलं कामाख्या माता मंदिर निफाडमध्ये साकारण्यात आलेलं आहे। धारणगाव खडक येथील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जल्लोषात सुरुवात सुद्धा झाली आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये मूर्तीची भव्य मिरवणूकही काढण्यात आली। मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवरती सध्या रविवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असेल। 15 डब्यांच्या लोकल थांबवणं सोयीचं व्हावं यासाठी ठाणे आणि डोंबिवली स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम हाती घेतलं आहे। ट्रान्स हार्बर मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा मेगा ब्लॉक अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असेल। या कालावधीमध्ये वाशी आणि नेरूळ आणि ठाणे स्थानकादरम्यान सेवा रद्द राहतील।